माझी एक कविता सादर करतो आहे. कधी कधी मला वाटतं. या कवितेमध्ये कवी आणि कविता यांची नावं अतिशय सुंदर पद्धतीने गुंफण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. कधी कधी मला वाटतं विद्यार्थी व्हावं आणि विंदा मास्तरांच्या वर्गात बसावं. कोणाकडून काय घ्यावं ते त्यांनी शिकवावं. वर्गातून बाहेर पडताना विंदांची कविता घ्यावी. आयुष्यभरासाठी अखंड गुणगुणत राहावी. कधी कधी मला वाटतं साने गुरुजींच्या वर्गात बसावं आणि श्यामची आई लिहिणाऱ्या श्यामला अनुभवावं. त्यांच्या डोळ्यातलं अपार प्रेम माया अनुभवावी. खरा तो एकची धर्म ही शिकवण त्यांच्याकडून घ्यावी. कधी कधी मला वाटतं बोरकरांच्या वर्गात बसावं. त्यांचे सागरासारखे गहिरे डोळे अनुभवावे. जीवन त्यांना कळले हो, ते मलाही शिकवाल का असं त्यांना विचारावं. कधी कधी मला वाटतं कुसुमाग्रजांच्या वर्गात जावं. कशाचं आई भिजविशी डोळे हे त्यांच्याकडून ऐकावं. रात्रीच्या गर्भातील उषक कालाची आशा जागवीत हे गावं. पाठीवर तात्यासाहेबांचा हात असावा. लढ रे पोरा ऐकताना कणा ताठ व्हावा. कधी कधी मला वाटतं शांताबाईंकडे जावं. ऋतू हिरवा ऋतू बरवा कुठे भेटला जाणून घ्यावं. फिरता फिरता एक चक्कर पाडगावकरांच्या वर्गात मारावी. त्यांच्या चष्म्याआडच्या प्रेमळ निष्ठील डोळ्यात खोल खोल डोकावून बघावं आणि शतदा प्रेम करावंचं रहस्य समजून घ्यावं. कधी कधी मला वाटतं वांढेरला तांब्यांकडे जावं. कळा ज्या लागल्या जीवा त्या जीवाला भेटावं. दिवसभर त्यांच्या जवळ राहावं. पहाटे त्यांच्याकडून घनतमी राज्य करणाऱ्या शुक्राला बघावं. ते दूध तुझ्या त्या गटातलेचा गोडवा त्यांच्याकडूनच अनुभवावा. सायंकाळी त्यांच्यासोबत मावळत्या दिनकराला प्रणाम करावा. तिन्ही सांजा सखी मिळाल्या ऐकताना पुन्हा भेटण्याचं देई वचन मला असं म्हणावं. कधी कधी मला वाटतं जावं बालकवींच्या गावा. पाय टाकून जळात बसलेला तो औदुंबर अनुभवावा. सुंदरतेच्या सुमनावरचे दवचुंबन घ्यावे. आनंदी आनंद गडेच्या सड्यात न्हावून निघावे. कधी कधी मला वाटतं सुरेश भटांना गाठावं. चांदण्यात फिरताना त्यांच्याशी संवाद साधावा. दुभंगून जाता जाता मी अभंग कसा झालो त्यांच्याकडून ऐकावं. कधी कधी मला असं खूप काही वाटतं. कवी आणि कविता यांचं प्रेम हृदयात जागतं. कवी असतात परमेश्वराचीच दूत. घेऊन येतात प्रतिभेचं लेणं. तुमच्या माझ्यासाठी ते असतं नक्षत्रांचं देणं. ते असतं नक्षत्रांचं देणं. धन्यवाद. सबस्क्राईब करा शब्दमित्र चॅनेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सर्वांमेंटही करा. धन्यवाद. आपुलकी आपल्या मातीची साथ शब्दमित्र.